नमस्कार, कसे आहात तुम्ही सगळे? दुसऱ्या T20 सामन्यातल्या निसटत्या पराभवाचा चांगला वचपा भारतीय टीमने काढून दाखवलेला आहे. पहिली बॉलिंग करत असताना आवेश खानचा जर का अपवाद सोडला की ज्याला 3 ओव्हरमध्ये 45च्या वर धावांचा चोप पडला, पण अनुभवी भुवनेश्वर कुमार घ्या, नवीन एकदम अर्शदीप सिंग घ्या, परत अनुभवी अश्विन घ्या, त्याच्याबरोबर दीपक हुडानी टाकलेली पहिली ओव्हर घ्या, नव्याने बदललेला बॉलर हार्दिक पंड्या घ्या, या सगळ्यांनी मिळून इतकी चांगली बॉलिंग केली की वेस्ट इंडिजच्या कायली मायर्सनी 70पेक्षा जास्त धावा केल्या. 8 बाउंड्री 4 षटकार त्यांनी मारले आणि 4 वेस्ट इंडिजच्या बॅट्समननी 20च्या आसपासच्या धावा केल्या. तरी त्यांचा धावफलक हा 160-165च्या पुढे गेला नाही. हे थोडंसं भारतीय गोलंदाजांचं यश मानावं लागेल, कारण जेव्हा लागोपाठ सामने होतात तेव्हा ग्राउंड्समनकडे एकच उपाय असतो आणि ते म्हणजे विकेट टकाटक करून टाकणं. T20 सामन्यामध्ये सगळ्यांना बॅटिंग झालेली आवडत असते. जो दुसरा सामना झाला त्याच्यामध्ये थोड्याशा धावांचा जरा गडबड झालेली होती, पण आज पहिली बॉलिंग करायला मिळाल्याचा फायदा भारतीय बॉलर्सनी बरोबर उचलला. मी जे अगोदर म्हटलं की 4 बॅट्समन 20चे धावा करून आऊट झाले, हे फार मोठं यश आहे. त्याचं कारण असं आहे, 20 धावा केलेले सगळे बॅट्समन हे तगडे हिटर्स आहेत. रॉमन पॉवेल सारखा खेळाडू घ्या, ब्रँडन सारखा दुसऱ्या सामन्यामध्ये धमाकेदार बॅटिंग केलेला खेळाडू घ्या, या सगळ्यांकडे मोठे फटके मारायची ताकद आहे. ती ताकद लावून त्यांनी 180-190चा स्कोअरसुद्धा उभा केला असता. पाठलाग जेव्हा भारतीय संघानं चालू केला तेव्हा सुरुवातीला हिटमॅननी जबरदस्त काही शॉट्स मारले, पण नंतर त्याच्या पाठीमध्ये चमक भरली आणि त्याला मैदान सोडावं लागलं. परंतु जी संधी मिळालेली, परत एक संधी मिळालेल्या सूर्यकुमार यादवनी त्याच्या थाटामध्ये बॅटिंग केली. जेव्हा सूर्यकुमार अशी बॅटिंग करायला लागतो तेव्हा तो अक्षरशः मैदानाच्या चारही कोपऱ्यांमध्ये सहजी बॉल पळवू शकतो आणि तेच आज वेस्ट इंडिजच्या बॉलर्सना कळून चुकलं असेल. सुरुवातीच्या काळात तर त्याचा स्ट्राईक रेट 200चा होता. त्याचं कारण 8 बाउंड्रीज आणि 4 सिक्सर जशा काईल मायर्सनी मारले तशाच 8 बाउंड्री 4 सिक्सर ह्या सूर्यकुमार यादवनी सुद्धा मारल्या. त्याला सुरुवातीला थोडीशी छान साथ ही श्रेयस अय्यरनी दिली, जो सतत म्हणतोय की माझ्या छोटे खानी खेळ्यांचं रूपांतर मोठ्या खेळ्यांमध्ये व्हायला पाहिजे. होताना ते आत्ता दिसत नाही, पण त्याची जाणीव त्याला आहे, हे सुद्धा कमी नसे. त्याच्यानंतर रिषभ पंत जो बॅटिंगला आला, तो बदललेला रिषभ पंत बघायला मिळतोय, कारण त्यांनी शांतपणे बॅटिंग केली. मारायची ते बॉल तर तो मारतो, सोडतच नाही आणि नॉट आऊट धावा करून मॅच जिंकून तो तंबूत परतला. परत एकदा मला एक गोष्ट आज बघायला मिळाली की दीपक हुडाला सुरुवातीला बॉलिंग दिली गेली. 1 ओव्हर 1 रन, म्हणजे भारतीय संघ काहीतरी त्याच्याकडनं अपेक्षा करते. म्हणजे काय, फिल्डिंग तो चांगली करतो, बॅट्समन तर तो तगडा आहेच, पण वेळ पडली तर एखाद दुसरी ओव्हर तो टाकू शकेल का? बॉल तो खूप वळवत नाही. तेव्हा नवीन बॉलवरती बॉल जो स्किड होतो, टप्पा पडल्यानंतर थोडासा घसरल्यासारखा पटकन येतो, त्याचा फायदा ऑफ स्पिनरला होऊ शकतो. या सगळ्या गोष्टीचा अंदाज भारतीय संघ आत्ता घेतोय. त्या अर्थाने दीपक हुडाला बॉलर म्हणून मिळणारी संधी ही त्याच्यासाठी भारतीय मुख्य T20 संघाचे दरवाजे हे थोडेसे उघडणारे आहे, असं माझं म्हणणं आहे. भारताने मालिकेमध्ये मस्तपैकी 2-1 आघाडी घेतली आहे आणि आता चांगल्या मूडमध्ये भारतीय टीम ही फोर्ट लॉडरडेल म्हणजे फ्लोरिडात जाणार आहे आणि तिथं 2 सामने होणार आहेत, म्हणजे अमेरिकेत 2 सामने होणार आहे. हे मैदान थोडंसं वेगळं आहे, थोडंसं उभं मैदान आहे, गोल मैदानासारखं नॉर्मल मैदान नाही आहे, पण इथलं विकेट हे सुद्धा वेगळं असणार आहे, कारण इथे टॉप लेवलचं क्रिकेट सारखं खेळलं जात नाही. त्यामुळे इथं सुद्धा माझा असा अंदाज आहे की मस्त बॅटिंग विकेट करतील आणि चिंता मिटवतील. पण भारतीय संघाच्या दृष्टीने ही चांगली गोष्ट आहे की आता आघाडीसुद्धा आहे. तिन्ही सामन्यांमध्ये खेळ चांगला झाला आहे. पहिल्या सामन्यांमध्ये तर अप्रतिम, दुसऱ्या सामन्यामध्ये अगदी निसटता पराभव आणि तिसऱ्या सामन्यामध्ये परत एकदा शानदार विजय. त्यामुळे मूड चांगला असणार. पण ह्याच्याही पेक्षा एक चांगली बातमी मला तुम्हाला द्यायची आहे. मँचेस्टरला मी आत्ता आहे, परंतु 3 आणि 4 तारखेला बुधवार आणि गुरुवार मी बर्मिंगहमला चाललो आहे. आणि बर्मिंगहमला जाण्याचं मुख्य कारण हेच आहे की मी कॉमनवेल्थ गेम्सला जाणार आहे. भारतीय संघाचे काही सामने बघणार आहे. जमलं तर बार्बाडोस विरुद्ध भारत हा महिलांचा क्रिकेट सामनासुद्धा बघायचा मी एजबॅस्टनला प्रयत्न करणार आहे. आणि सर्वात छान गोष्ट कुठली असेल, पत्रकार म्हणून नाही, प्रेक्षक म्हणून जाणार आहे. त्यामुळे सिट बॅक, रिलॅक्स अँड एन्जॉय असा माझा मूड असेल. पण अर्थातच
माझा साथीदार म्हणजे हा कॅमेरा, ट्रायपॉड आणि माईक हे माझ्याबरोबर असतील. त्यामुळे बर्मिंगहमहून सुद्धा मी तुम्हाला काही जर का एक छान छोटंसं वार्तांकन केलं तर आश्चर्य वाटून देऊ नका. पण ही एक्साइटमेंट खूप आहे, कारण असा मी कधी कॉमनवेल्थ किंवा ऑलिम्पिक्स अशा गेम्सला गेलेलं नाही आहे. विविध खेळ बघायची हुक्की आलेली आहे. गाईड करायला तिथं अभिजित देशमुख, बोरिया मुजुमदार माझे काही मित्र आहेत, ते मला गाईड करायला तयार आहेत. सुकुमारसारखा एक खूप जुना जाणता फोटोग्राफर आहे. या सगळ्यांना भेटायला मी उत्सुक आहे. त्याचबरोबर माझा अजून एक मित्र जो आहे देबशीष सेन, अप्रतिम फोटोग्राफर, हार्डवर्किंग जर्नलिस्ट आहेत. हे सगळेजण ओरिजिनली तिथे कॉमनवेल्थ गेम कव्हर करतायत. त्यामुळे या सगळ्यांना भेटायचं आहे, कॉमनवेल्थ गेम्सचा आनंद घ्यायचा आहे, जमलं तर थोडंसं वार्तांकनही करायचं आहे. त्यामुळे मजा येणार आहे. त्यामुळे 2 दिवस आता मी बर्मिंगहमला जाणार आहे. त्यामुळे तिथनं वार्तांकन सादर करायचा एक प्रयत्न करतो. तोपर्यंत बाय बाय. परंतु हे कळवा, भारताचा 2-1 आघाडीचा खेळ हा तुम्हाला कसा वाटला? सूर्यकुमार यादवच्या बॅटिंगमधलं वैशिष्ट्य तुम्हाला काय वाटलं? आणि त्याचबरोबर आपल्या बॉलर्सनी त्यांना थांबवलं असं जे माझं म्हणणं आहे त्याच्याशी तुम्ही सहमत आहात का? तुमचं मत काही वेगळं आहे? तुमचं मत मांडण्यासाठी फक्त माझं फेसबुक पेज, माझं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय बाय.